कैसा हराया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते की मी कोणत्याही मुस्लिम कॅन्डिडेटच्या विरोधात नाही आहे किंवा कोणत्याही हिंदू कॅन्डिडेटच्या विरोधात नाही आहे. जेव्हा जेव्हा मुस्लिमांवर अन्याय झाले, अत्याचार झाले, तेव्हा मी मराठीमधनं व्हिडिओ बनवलेले आहेत. दलितांवर अत्याचार झाले तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि आज MIMचे जिंकलेले कॅन्डिडेट जी एक कट्टर भाषा करत आहेत त्याच्या विरोधात सुद्धा बोलणं मला गरजेचं वाटतं. आता ह्या ताई MIMच्या जिंकलेल्या नगरसेवक आहे, आत्ता जिंकलेला आहे. मला मनापासून असं वाटतं की महिला कॅन्डिडेट ह्या मोठ्या प्रमाणावर जिंकून आल्या पाहिजे, निवडणुका लढल्या पाहिजे. त्यातल्या त्यात जे मागे राहिलेले समूह आहेत, मायनॉरिटीमधनं, मुस्लिम समूहामधनंही मागे राहिलेले खूप लोक आहेत, त्यातल्याही महिलांनी पुढे यायला पाहिजे. दलित समूहामधल्या किंवा मागे राहिलेल्या जातीमधल्याही महिला पुढे यायला पाहिजे. परंतु जर का तुम्ही पुढे आल्याच्या नंतर सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून, पब्लिक प्लॅटफॉर्मवरून अशा प्रकारची एक अ, या भागाला आम्ही हिरवा करून टाकू, दुश्मन असं समजत होते की आम्ही हरू, परंतु आम्ही त्यांना पळवून टाकलेलं आहे. येत्या 5 वर्षात आम्ही त्यांना पळवून लावू. अशा प्रकारची भाषा ही कुठली महिला कॅन्डिडेट जर करत असेल, तर मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा विरोध आपण दर्शवला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही ती ताई काय म्हणली हा एकदा व्हिडिओ बघा आणि नंतर याच्यावर हे जे काही आहे याच्यामुळे सामान्य मुस्लिम हे कसे बदनाम होत आहेत किंवा याच्यामुळे भाजपलाच कसा फायदा होतो आहे हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगणार आहे. कैसा हराया। और अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है, और ये ताकत हमको अल्लाह से आती है। तर ऐकले तुम्ही, याच्यामध्ये काय आहे? एकमेकांना जिरवण्याची भाषा ही भारतामध्ये शोभत नाही. अशी भाषा भारतातले संविधानाला मानणारे लोक कधीही खपवून घेणार नाही. एकीकडे ते इम्तियाज जलील असं म्हणतात की MIM ला कट्टर ठरवत आहेत काही लोक, ते चुकीचं आहे, आम्ही काय कट्टर वगैरे नाही आहे. मग या ताईंनी जे काल भाषण केलं की या भागाला आम्ही हिरवं करून टाकू. भावांनो आणि बहिणींनो, हा देश कोणत्याही एका रंगामध्ये कोणीही रंगवू शकत नाही. हा देश तिरंगा आहे, याच्यामध्ये 4 रंग आहे. यातल्या कोणत्याही जर कोणी म्हणत असेल ना भगवा करून टाकू, तेव्हाही प्रत्येक वेळेला मी विरोध केलेला आहे. आणि कोणी जर म्हणत असेल की हिरवा करून टाकू, त्यालाही विरोध. उद्या कोणी म्हणेल की निळा करून टाकू, त्यालाही विरोधच असणार आहे. या देशाचा रंग जो आहे, आज बघा नुसते तिरंग्याचे हे 3 रंग जाऊन वेगवेगळ्या रंगावर लोक राजकारण करत आहे आणि याच्या बाहेर आलं पाहिजे. तर ह्या ताईची जी भाषा आहे ना की आपण दुश्मनांना हरवलंय जणू काय. दुश्मन ये समझ रहे थे कि हम हार जाएंगे। हम दुश्मन म्हणजे कोण? तुमच्या विरोधात पाकिस्तानी, इराणी, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेचे लोक उभे होते का दुश्मन म्हणायला त्यांना? ते याच देशातले, याच भारतातले नागरिक आहे ना. या निवडणूक आहे, हे काही युद्ध नाहीये मध्ययुगीन काळामधलं. याच्यामध्ये उभे राहणारे हे सगळे भारतीय नागरिक असतात आणि जिथे जे जिंकून येतात ना, ते आपापल्या बळावर जिंकून येतात किंवा आता अर्थात मशीन मध्ये काही घोळ करून पण जिंकून येतात. पण हे भाषा जी आहे ही, या भाषेमुळे जे सामान्य मुस्लिम नागरिक आहे, जे या इथल्या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवतात, ज्यांना सर्व धर्मामध्ये बंधुभाव ठेवायचा आहे, जे अत्यंत प्रेमळ आहे, ज्यांना बिलकुल असं वाटत नाही की हिंदू म्हणजे वाईट किंवा ख्रिश्चन म्हणजे वाईट, त्यांना असं वाटतं की सगळे सारखे आहे, असे मुस्लिम लोक बदनाम होत आहेत. या ताईच्या व्हिडिओ खालच्या कमेंट बघायच्या. एक व्यक्तीने बघा ही कमेंट केलेली आहे की मी मुस्लिम आहे, परंतु काय, मी यांना बिलकुल सपोर्ट करत नाही. काय म्हणालाय आता एकदा बघा. या व्यक्तीचा विरोधच करतो. अशा प्रकारे विरोध करतायत मुस्लिम समाजातलेच लोक यांना. का? कारण त्यांना माहिती आहे की अशा प्रकारे कट्टर भाषा करणं म्हणजे काय. तर ते पाकिस्तान मधले लोकही अशी कट्टर भाषा करतात, अफगाणिस्तान मधलेही लोक अशीच कट्टर भाषा करतात. आणि आपल्या देशातही आज हे MIMचे काही लोक अशी कट्टर भाषा करताना दिसतात. भाजपमधलेही लोक कट्टर भाषा करताना दिसतात. यांना फोडून टाकू, त्यांना हकलून लावू, त्यांना पळवून लावू. हे असे कट्टर भाषा करणारे लोक या देशाला बरबाद करत असतात.
त्यामुळे ताईंनी खरं तर सुधरून घ्यावं. आणि जे लोक म्हणतायत की भाजप यांना बरोबर मोठं करतायत, काही लोकांनी असं म्हणलं की ही स्क्रिप्ट बहुतेक यांना भाजपकडूनच आलेली असणार आहे. कारण की हे जेव्हा असं बोलतात, कैसे हराया, जणू काही युद्ध लढलेलं आहे त्यांनी. ही अशी जेव्हा भाषा हे लोक करतात, तेव्हा बाकीचे हिंदूंना इन्सिक्युअर करता येतं, वाटतं. राग तयार होतो, राग येतो. असं कसं काय? कमेंट्स बघा. लोकं म्हणतायत, की हां, मग आम्ही जे समजत होतो, की मुस्लिम म्हणजे असे-असे असतात, ते बरोबर होतं. तुम्ही दाखवत आहे. तुम्ही रंग दाखवत आहे असं लोकं बोलतात. याच्यामुळे सामान्य जे मुस्लिम आहे ना, त्यांच्याकडे पण लोकं तसंच बघायला लागतात. जे आधी पण बघतच होते, आता ते जास्त बघायला लागतील, जर तुम्ही असंच करणार असाल तर. आणि म्हणून हे जे काही आहे, ही जी ताई आहे ना, नगरसेवक बनलेली आहे. महिला आहे, मी तर म्हणते तिने खूप पुढे जावं, पण संविधान पहिल्यांदा वाचावं आणि ही कट्टरतेची भाषा, रंगबिंग जे काही आहे, ते तिने बंद करावी. जेव्हा माणूस तुम्ही निवडून येता ना, तेव्हा तुम्ही भाषा केली पाहिजे विकासाची, रस्त्याची, नाल्यांची, नळाला पाणी येणं, वीज या सगळ्यांच्या गोष्टी तुम्ही करणं नगरसेवक म्हणून सगळ्यात पहिले गरजेचं असतं. आणि तुम्ही हिरवा रंग, मस्जिद, कबर, तिकडचे लोकं मंदिर, भगवा रंग आणि अजून काहीतरी करत असतात. हे म्हणजे काय आहे माहितीये का? अख्ख्या देशाला उल्लू बनवणं आहे, की अख्ख्या तुमच्या समाजाला उल्लू बनवणं आहे. जसं भाजपने बहुतांश हिंदूंना उल्लू बनवलं, तसं तुम्ही बहुतांश मुस्लिमांना ह्या अशा इमोशनल याच्यामध्ये काहीतरी फॉल्स प्राईड निर्माण करून जर का त्यांना असं भारी वगैरे फिलिंग देत असाल, तर ते शॉर्ट टर्म आहे, लक्षात घ्या. तुम्हालाही माहिती आहे, की या सगळ्यांना खत-पाणी कोण घालतंय. गेल्या 3 व्हिडिओतनं मी पुरावे दिले, की भाजपने यांना कशी इनडायरेक्टली मदत केली. अनेक ठिकाणी नांदेडमध्ये नांदेडच्या मोठ्या साहेबांनी काँग्रेसमधले अनेक जे मुस्लिम काढले आणि त्यांना एम-आय-एम मध्ये जायला लावलं. तिथून उभं करायला लावलं. त्यांच्यासाठी अनेक लोकांनी सांगितलेलं आहे, की भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. मोठी रसद पुरवली गेली. काय त्याचे सगळं, सगळं. आणि पुरावा म्हणून एक व्हिडिओ देते. रावसाहेब दानवे बघा काय म्हणतायत. ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे. नाही की भागवत करार असो का भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला चिमट्या जिरीला उभं करावंच लागतं. भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला चिमट्या जिरीला उभं करावंच लागतं. तर कळलं तुम्हाला काय यांना गरज असते भाजपला जिंकायला? कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम समाज हा भाजपला मत देणार नाही हे यांना माहिती आहे भाजपवाल्यांना. कारण हे कायम हिंदू मुस्लिम करत असतात, घाणेरडं बोलत असतात, चुकीचं बोलत असतात. त्यामुळे मुस्लिम भाजपकडे जाणार नाही हे माहित आहे. मग कोणाकडे जातील ते? ते गेले तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे जातील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे जातील. पण मग तिकडे गेले तर काय होईल? ते जिंकतील ना. म्हणून ते जिंकू नये म्हणून एम-आय-एम उभा केला. म्हणजे मुस्लिम कॅन्डिडेट काही काँग्रेसकडे जातील, काही एम-आय-एमला मदत करतील. म्हणजे मत विभागले जाणार विरोधातले आणि जिंकणार कोण हे? तर जर रावसाहेब दानवे असं म्हणत असतील आणि आजच महाजनांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय जळगाव मधला, की मुस्लिमांमुळे तो जिंकलाय. काय म्हणतायत ते बघा एकदा. याला पण जिम्मेदारी आणि तो नहीं दिया भाई मला भेटून आता तुम्हाला अजून कोणते पुरावे पाहिजे की मुस्लिमांचे मत विभागण्यासाठी ह्या लोकांना उभं केलंय? हे बघा, मी लोकशाहीला मानते. या देशामध्ये प्रत्येक जण उभं राहू शकतं, निवडणूक लढवू शकतं, जिंकून येऊ शकतं. यावं त्यांनी मोठ्या प्रमाणावर सगळ्या वंचित घटकातले, मुस्लिम समुदायातले, अनेक ख्रिश्चन सगळ्यांनी उभं राहावं, निवडून यावं. पण निवडून आल्याच्या नंतर या संविधानाने जे दिलंय ना त्याच्यानुसार या देशाला पुढे न्यायचं आहे. ना की हा रंग करून, ह्या देवाला मोठं करून, एवढी मस्जिद बांधू, हे नाही करायचं आहे. आणि असं करणार असाल तर देशाला तुम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तानकडे नेत आहात हे लक्षात ठेवा. आणि हे आम्ही कधीच होऊ देणार नाही. म्हणून मी बोलत राहते. अनेकांना असं वाटलं मी कसं काय एम-आय-एम बद्दल बोलते. मी तर अनेकदा मुस्लिमांवर अन्याय झाला तेव्हा मी व्हिडिओ केले. उमर खलीदवर अन्याय झाला मी व्हिडिओ केलाय. पण मी म्हणजे काय मी त्यांच्यावर व्हिडिओ केलाय याचा अर्थ
ते चुकत असतील तेव्हा मी बोलणार नाही असं बिलकुल नाही. हिंदूंवर अत्याचार झाला, त्या साताऱ्यामधली ती डॉक्टर तरुणी तिच्या सुसाईडची ती केस, हिंदू असो, मुसलमान असो, दलित असो, मी जात पाहत नाही, धर्म पाहत नाही. फक्त अन्याय झालाय आणि या व्यवस्थेने अन्याय केलाय हे मी बघते. आणि आज हिच्यावर मी का बोलते ह्या ताईवर, कारण ती नगरसेवक झाली, ती आपल्या टॅक्सच्या पैशातनं आता पगार घेणार आहे. आणि आपल्या टॅक्सच्या पैशातनं पगार घेणारे लोक हे अशी भाषा करणार असेल तर ह्याने नुकसान होतं एकंदर देशाचं. हे या ताईंनी लवकर समजून घेतलं पाहिजे. लोक म्हणतात की काँग्रेसला फरक काय म्हणूया नुकसान करण्यासाठी हे असं केलं जातंय. अनेकांना वाटत असेल की ठीक आहे, याच्यामुळे या पक्षांना, सेक्युलर पक्षांना नुकसान झालं. सेक्युलर पक्षांचं नुकसान नाही आहे, याच्यामध्ये नुकसान आहे मुस्लिमांचं, याच्यामध्ये नुकसान आहे समाजाचं. या देशामध्ये खरं तर प्रेम, बंधुभाव, आनंद, सहोदर्य हे वाढायला पाहिजे. काय वाढते? ह्या पक्षातले म्हणणार आम्ही भगवा हे करून टाकू, ह्या पक्षातले म्हणणार आम्ही हिरवा करून. अरे थांबवा जरासं. आणि आता भाजपवाली यांच्यावर काहीच का बोलत नाही. किती भयंकर वक्तव्य आहे हे. हे वक्तव्य, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना कायदेशीर, पण यांच्यावर कधी ईडीची धाड, सीबीआयची धाड कधीच पडत नाही. आणि मग जर असं नसेल तर म्हणून म्हणलं जातं की यांच्या पतंगीला हवा भाजपनी दिलेली आहे आणि ही हवा दिल्यामुळेच हे एवढं वर उडत आहे. हा मुंब्रा हा काय पाकिस्तान नाहीये तुम्हाला हिरवा करायला. हा भारताचा भाग आहे आणि त्या मुंब्र्यामध्ये काही फक्त मुस्लिम नाही राहत, हिंदू राहतात, सगळ्या समाजाचे राहतात. त्यामुळे ह्या ताईंनी सगळ्यांना घेऊन बोलणारी भाषा करायला पाहिजे. इथून पुढे तरी ती असं करेल. तिला माझ्याकडून शुभेच्छाच आहेत. तिने एकदा संविधान वाचावं. आणि हे जे काय रील स्टारची जी पॉप्युलर भाषा आहे ना, कसं जिरवलं, कसं हरवलं, या भाषेतनं बाहेर यावं. आज इथे थांबते. तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींना मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.